ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मागीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। दशक 10 समास 6. भ्रम निरोपण पान क्रमांक 383 ओवी क्रमांक 6. बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. मागच्या समाजामध्ये आपण जे प्रलय काल आहेत 5 प्रकारचे त्याचं वर्णन बघितलं. आणि ह्या समासामध्ये भ्रम निरोपण भ्रमाचं पूर्णतः निरोपण कसं होतंय हे समर्थ आपल्याला इथं सांगायला लागलेले आहेत. तर अनेक ब्रह्मनिष्ठ लोक एकत्र जमले असता तेथे एखादा शहाणा आला. काय म्हणतात समर्थ की सर्व भ्रमिष्ठ लोक एका ठिकाणी जमलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये तिथे एखादा शहाणा मनुष्य आला आणि त्यांना काही सांगू लागला तर ते कुणीच ऐकून घेत नाहीत. का बरं? शहाण्या माणसाचं तर ऐकायला पाहिजे नाही, पण तसं नाहीये. ह्या सृष्टीमध्ये भ्रमिष्ठ लोकच अधिक आहेत. विचार केला तर जास्तीत जास्त लोक भ्रमिष्ठ सापडणार तुम्हाला. जाणते लोक अगदी कमी. कारण का बरं? सगळ्यांचा बाजार भरलाय. कुणाचा बाजार भरलाय? ह्या भ्रमिष्ठ लोकांचा. आणि शहाणे हातावर मोजण्या इतके क्वचित लोक असतात. मग तेच इथे समर्थ सांगायला लागलेले आहेत. म्हणून त्या उमजल्याचे लक्षण काही करू निरोपण भ्रमाहून विलक्षण महापुरुष ज्याचा भ्रम नष्ट झालेला असतो ना, अशा जाणत्या महापुरुषाचे लक्षण आता वर्णन करून सांगू. या भ्रमाच्या विपरीत ते असते. आता शहाणे लोक कसे असतात, जे जाणते लोक कसे असतात, जे महापुरुष कसे असतात, ह्या भ्रमिष्ठ पुरुषाच्या विरुद्ध विपरीत असतात, वेगळे असतात. ते त्यांच्या स्वभावामध्ये आणि ह्यांच्या स्वभावामध्ये अगदी जमीन आसमानचा फरक. मग आता त्याच लक्षण इथं काय करत आहे समर्थ सांगायलेत. कुणाचं? जे जाणत्या महापुरुष आहेत ना, अशांचं वर्णन आता काय करत आहेत समर्थ सांगायला लागलेले आहेत. भ्रम हा नसेल जयासी मनी ओळखावे तयासी ऐक आता भ्रमासी निरोपी जेल. समर्थ सांगायलेत एखाद्याला भ्रम झालेला आहे की नाही हे त्याच्या मनावरून ओळखायचं. आता भ्रम झालाय का नाही हे त्याच्या स्वभावावरून त्याच्या मनावरून ओळखता येतं. आता भ्रम म्हणजे काय पहिले हे पाहिजे आपल्याला. समर्थ म्हणतात ठीक आहे ओळखायचे, पण पहिले भ्रम तर कळायला पाहिजे ना.
आपल्याला भ्रम म्हणजे काय हे तर माहिती पाहिजे ना, मग ओळखता येईल. म्हणून भ्रम कशाला म्हणायचं, तर पहिले हे पाहू. म्हणतात, एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले, ते भ्रमरूप. मला सांगायलेत, एक परब्रह्म सर्वत्र घनदाट संचलेले आहे, म्हणजे विस्तारलेला आहे. कोण? ब्रह्मचैतन्य. कुठं आहे ब्रह्मचैतन्य? सर्वत्र पसरलेलं आहे. ब्रह्मचैतन्य सामान्य चैतन्य, त्याचं स्वरूप अस्ति भाती प्रिय असतं, आहे का नाही? असं जे सामान्य चैतन्य कसं आहे म्हणले? सगळीकडं घनदाट पसरलेलं आहे. मग कसं पसरलेलं आहे घनदाट? त्याची व्याख्या केली, ब्रह्मचैतन्याची व्याख्या सांगितली. झुंबरताई बोला, ब्रह्मचैतन्याची व्याख्या. झुंबरताई कुठे गेल्या? म्हणजे सकाळी तुम्ही लोक नुसते ताई आहे हो, ते म्यूट उघडत नाही माझं लवकर. हा सांगते, ब्रह्मस्वरूपाची व्याख्या म्हणजे ज्ञात स्थूल सूक्ष्म ज्ञात अज्ञात पदार्थाच्या आत बाहेर ओत प्रोत परिपूर्ण जे सतचित्त आनंद रूप जे चैतन्य आहे परिपूर्ण, ते ब्रह्मचैतन्य. मनीषा ताई आहेत का? आहेत. हा स्थूल सांगा. सूक्ष्म ज्ञात अज्ञात पदार्थाच्या आत बाहेर परिपूर्ण व्यापक जे सच्चित आनंद स्वरूप चैतन्य असते, त्याला ब्रह्मचैतन्य असे म्हणतात. ही काय आहे? ब्रह्मचैतन्याची व्याख्या. बरोबर सांगितलं दोघी नवी, की स्थूल सूक्ष्म ज्ञात अज्ञात, स्थूल भाग असू द्या, सूक्ष्म भाग असू द्या, ज्ञात असू द्या, अज्ञात असू द्या, पदार्थाच्या आत बाहेर अगदी परिपूर्ण जे व्यापक स्वरूप असतं, त्यालाच काय म्हणतात? ब्रह्मचैतन्य. कुठं नाही ब्रह्मचैतन्य? सर्वत्र. आकाश जसं ओतप्रोत भरलेलं आहे, तसं हे चैतन्य आहे. पण त्या चैतन्याची दृष्टी भ्रमिष्ठ पुरुषाला नसते बरं का. ज्या पुरुषाचा पूर्णतः भ्रम निवृत्त झालेला आहे, त्याला उघड परब्रह्म दिसतं. पण ज्याला भ्रम झालेला आहे, त्याला समोर ब्रह्म असून ब्रह्म दिसत नाही. हाच मोठा खेळ आहे, आणि हेच आपल्याला जाणून घ्यायचे. ह्याच अध्यासाची निवृत्ती करायची. जोपर्यंत हा भ्रम जाणार नाही, जोपर्यंत हा अज्ञान रूपी भ्रम अनादी कालापासून ह्याला काय घेतलेला आहे, ते ह्या जीवाला झालेला आहे, आणि त्याची निवृत्ती करायची. जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत ज्ञान रूपी प्रकाश कसा प्रगटन? सूर्यरूपी प्रकाश, सूर्याचा जर प्रकाश आपल्याला पाहिजे असेल, पाहायचा असेल, तर अज्ञानाची पहिली निवृत्ती व्हावं लागेल ना. म्हणून इथं सांगायला पहिले भ्रम जाणून घ्या. भ्रम कशाला म्हणायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून अगोदर सांगितलंय, परब्रह्म हे कसं आहे? सर्वत्र घनदाट संचलेलं असतं. त्याच्या ठिकाणी कुठलाही विकार उत्पन्न होत नाही. कोणाच्या ठिकाणी? चैतन्याच्या ठिकाणी. ते निर्गुण, ते निराकार, ते पूर्ण परिपूर्ण असं चैतन्य. पण त्याच्या खेरीस जे काही दिसते, म्हणजे कोणाच्या खेरीस? म्हणजे चैतन्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्याच्या नंतर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसतं, ते काल्पनिक भ्रमरूप जाणावं. आहे काय? ब्रह्म. पण जर ब्रह्म दिसत नसेल, दुसरंच काही दिसत असेल, तर मग समजायचं नक्कीच तू भ्रमिष्ठ आहेस, नक्कीच तुला भ्रम झालाय. आहे कोण? परमात्मा. दिसायलाय कोण? काही बी. आहे कोण? परमात्मा. दिसायलेत माणसं. आहे परमात्मा, दिसायलेत पदार्थ. अरे मग तुला भ्रम झालाय. कारण भ्रमाची व्याख्याच काय सांगितली? भ्रम कशाला म्हणायचं?
बोला मनीषाताई, भ्रमाची व्याख्या. जी वस्तू ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी भासते त्याला भ्रम असे म्हणतात. हा, जी वस्तू ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आहे असं वाटणं, ह्याचंच नाव काय आहे? भ्रम. त्याला काय म्हणायचं? भ्रम. आहे एक अन दिसायला एक. आहे परमात्मा, दिसायला लागले जगत. आहे रज्जू, दिसायलाय सर्प. याला काय म्हणायचं? भ्रम. मग हाच भ्रम निवृत्त करायचा आहे. मग ह्या भ्रमाची निवृत्ती झाल्याशिवाय परब्रह्म प्रगटत नाही. बघा ना, किती छान सांगितले. प्रगटले ब्रह्मज्ञान उरुने देहीचे भान. देहाचं भानच उरत नाही पण ब्रह्म प्रगटल्यावर. पण इथं ब्रह्म प्रगटण्याच्या ऐवजी काय झाले? विपरीतच दिसायला लागले. ब्रह्माचा लवलेश मिटून गेलाय. कारण का? अमावस्याची रात्र आहे. चक्क सगळीकडे काळा कुट्ट अंधकार आहे. प्रकाशाचं किरणच नाही. म्हणून सगळीकडे अंधारच दिसायला आहे. मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम, निश्चयेसी. आता कशाला भ्रम म्हणायचं? कोणता कोणता भ्रम आहे? ज्या ज्या गोष्टी कल्पांताच्या वेळी नाश पावतात, जयाशी बोधिला कल्पांत, त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेची समस्त भ्रमरूप. तर महाराज सांगत आहेत की ज्या ज्या गोष्टी कल्पांताच्या वेळी नाश पावतात, आपण बघितले ना काल कल्प प्रलय काल, तर त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी नाश पावतात, ज्या गोष्टी कल्पांताच्या वेळी नाश पावतात म्हणून सांगितलेले ती पंचमहाभूते व त्रिगुण हे सर्व भ्रमरूप आहे. पाचभूत भ्रम, तीन गुण भ्रम. ज्या ज्या गोष्टी नाश पावायला त्या भ्रमाच्या आहेत. मग सृष्टीमध्ये कोणती अशी गोष्ट आहे की ती नाश पावत नाही, जी पंचमहाभूतापासून बनलेली नाही? पंचमहाभूत कार्य आहेत. त्याचं कारण कोण सांगितले? पंचमहाभूताचं कारण झुंबरताई यांचं म्यूटच उघडत. अविद्या अविद्या माया. हा, बरोबर आहे. पंचमहाभूताचं कारण कोण आहे? ती अविद्या आहे. तिचं कार्य हे पंचमहाभूत, हे त्रिगुण, हे सर्व काय आहे? भ्रमरूपच आहेत. मग भ्रम आपल्याला समजून घ्या. काय सांगितलं? ज्या ज्या गोष्टी काल्पनिक आहेत, ज्या ज्या गोष्टीचा नाश होतो, जे पंचमहाभूते त्रिगुण ह्यापासून बनलेलं सगळं जगत कसं आहे? भ्रमरूप आहे. देह भ्रम, देह पण भ्रम. हो, देहाच्या आतमधला असलेला मन बी भ्रम, बुद्धी बी भ्रम, सगळंच भ्रम आहे. कारण का बरं? आहे एक अन भासायला एक. तू आहेस सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, पण स्वतःला सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे असं कधी आयुष्यात बघितलंच नाही. का बरं बघितलं नाही? भ्रमिष्ट झाला होता, भ्रमाने येडला होता. बरं ठीक आहे, आता समजायला लागले, आता आलं इकडं, आता सांगायला लागले सुधरून, तरी पण म्हणायचा पत्ताच नाही. कारण का? कल्पना इतकी दृढ करून ठेवलेली आहे, जी कल्पित नाव जे दिलेलं आहे देहाला त्यालाच पकडलंय. देहाला पकडलं, कल्पिताला देहाला, पुन्हा त्या देहाच्या नावाला पुन्हा अजून नाते गोते संबंधी आले, म्हणून ह्या कल्पनेवर कल्पना, कल्पनेवर कल्पना ह्याचा थरावर थर बसलेला आहे चित्तामध्ये. आणि हे स्तर काढणं किती अवघड आहे आता. आणि हे काढायचं आहे. ज्या दिवशी हे स्तर निघन त्या दिवशी तुला काय होणार आहे? दिसन समोर ब्रह्म. पण काढायचा प्रयत्न केला तर निघन.
आणि काढायचा प्रयत्न नाही केल्यावर कसं निघन बरं? निघत नसते. मी तो हा भ्रम सांगितलाय. एवढंच नव्हे तर महाराज म्हणतात, मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयसी. मग काय आहे नेमकं? सगळंच भ्रम. मी आणि तू भ्रम आहे म्हणते. मी बी भ्रम आणि तू बी भ्रम. एवढंच नव्हे, उपासना आणि ईश्वर भाव हेही निश्चितपणे भ्रमच सांगितलेला आहे. भ्रमेनाहम भ्रमेन त्वम भ्रमेनो उपासका जनाहा भ्रमेनेश्वर भावत्वम भ्रममूलमिदम जगत. श्लोक आलेला आहे. त्या श्लोकाचा अर्थ सांगतात, भ्रमाने मी आहे असा भास होतो. भ्रमाने तू आहेस असे पण वाटते. नाही तर एकच आहे. कालच आपण बघितलं, परलय काल झाल्याच्या नंतर 5 परलय आहेत. ते पूर्णतः त्याची निवृत्ती झाल्याच्या नंतर कोण उरते खाली? फक्त एकच, ते बी निरवय परमात्मा. ह्याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा उरत नाही. मग आता भ्रमाने मी आहे असा भास आहे, भ्रमाने तू आहेस असं वाटतं. उपासक लोक ईश्वर भाव हेही भ्रमच आहेत. उपासक लोक बी भ्रम, ईश्वराचा भाव हेही भ्रम. हे सर्व जगत भ्रममूलक सांगितलंय. कारण ईश्वराचा भाव पण भ्रमच सांगितलेला आहे. त्याला आपण बघितलं परलय कालामध्ये की जे ब्रह्मदेव आहे त्याचा सुद्धा काय व्हायला लागलेला आहे? ब्रह्मदेव वैकुंठ आहे. काल बघितलं ना, अमरावती इंद्राची, सत्यलोक, वैकुंठ, कैलास, हे सगळं सगळं काय व्हायला लागले म्हणले? जेव्हा परलय येतं तेव्हा जळून खाक व्हायला लागले. मग काय उरायले? कारण ब्रह्मदेवाच्या आयुष्याची अवधी पण सांगितली ना. तो पण काय व्हायला लागलाय? त्याचा बी काय व्हायलाय? परलय व्हायला लागलाय. म्हणजे अशा रीतीनं इथं म्हणून महाराज म्हणतात, अरे सगळंच भ्रम आहे. जे जे दिसायले तुला, कारण ईश्वर भाव पण भ्रम सांगितलाय. म्हणून तर तुकोबराय उगच म्हणले का, माझ्या लेखी बघा कशी उच्च कोटीची भाषा आहे, पण कळावं बरं का. कळालं तर आहे. काय म्हणले तुकोबराय? माझ्या लेखी देव मेला. असं त्याला असे ना, आम्हाला काय करायचं? आता देव पण उरला नाही. पण केव्हा? हा भाव प्रगटल्याच्या नंतर, ब्रह्मस्वरूप प्रगटल्याच्या नंतर. मग देव पण राहत नाही. कारण का? एकच एक, मी तो एकट एकला द्वैत भाव मावळला, अशी स्थिती प्राप्त होते. वस्तुस्थिती. म्हणून सर्व जगत भ्रममूलक सांगितले. सगळं इटू झेड काय आहे? भ्रम आहे. म्हणून भ्रम आहे हे कळावं. हे कळल्याशिवाय निवृत्त होत नाही. पण आपल्याला भ्रम आहे हे कळतच नाही. आणि हे कळत नाही म्हणून काय होत नाही? निवृत्त होत नाही, ते उलट दृढ व्हायला लागले. या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत तेची धन्य. महाराज सांगतात, याप्रमाणे सर्व सृष्टीच खरी वाटत असली तरी सर्व दृश्य सृष्टी म्हणजे ही भ्रमच आहे. सर्व जगत काय आहे? भ्रम. भ्रममूलक आहे. हे कुणीही जाणू शकते का? नाही, फक्त जे विचारवंत लोक आहेत ते जाणतात बरं का. आणि त्यांना धन्यता दिली. कारण जर आपण सगळं खोटं म्हणून जर जगामध्ये वावरायलो तर लोक आपल्याला पागल म्हणतील. का बरं? अरे सगळे हे खरं म्हणणारे लोक, आणि ह्याच्यामध्ये एकटं जर आपण खोटं खोटं म्हणत गेलो तर, अरे म्हणते हे पागल, ह्याला पागलच्या दवाखान्यात काय करा, पाठवा. ह्याला काही कळना झाले. आता कुणाला बी काही बी म्हणायला लागले, हे येड्यावानीच करायला लागले असं म्हणते का नाही? पण वस्तुस्थिती कशी सांगितलेली आहे? सगळं खोट आहे. विरती माईक, सगळी माईक पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहेत, खोटे आहेत.
आता भ्रमाचा विचारू अत्यंतची प्रंजाळ करू दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयासी. आता भ्रमाचा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टांताच्या द्वारे श्रोत्यांना समजावून देऊ. समर्थ म्हणतात, मी सांगितलं तुम्हाला भ्रम, पण एकदम नाही जर पटत तुम्हाला मी दृष्टांत देतो. दृष्टांत देऊन तुम्हाला तो भ्रम काय करतो म्हणले, समजावून सांगतो. भ्रम न करिता दुरी देसी दिशा भूली आपणासी का ओळखी मोडे जीव लगासी या नाव भ्रम. कशाला भ्रम म्हणतात? दूर देशात फिरत असता दिशाभूल झाली किंवा आपल्या जीवलग माणसाची ताटातूट झाली की जी अवस्था होते तो भ्रमच जाणावा. एखाद्या वेळेस आपण दूर कुठं फिरायला गेलो तर दिशाभूल होते. जायचं असते एका रस्त्यानं, आपण जातो दुसरीकडच. दिशाभूल झाली, कळतच नाही, सुधरतच नाही. आपण म्हणतो अरे मला काय झालं की मला समजतच नव्हतं. दिशाभूल झाली, भ्रम, तेच भ्रम आहे. नाही तिकडं भटकणं, भटकंती लागती माणसाच्या पाठीमागं. तसं जीवा तुझ्या पाठीमागं भटकंती लागली, नुसतं भटकायला लागले म्हणले. बाहेर फिरे गवारा. महाराज म्हणायचे हे गवार लोकच बाहेर फिरतात, बाकी सगळे आतमध्येच असतात, आतमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात, पण गवारा लोक बाहेर फिरतात. जसं रानभुलं लागलेल्या माणसाला किती फिरते ते, तिथल्या तिथंच आहे का नाही, त्याला काही रस्ता सुधरतच नाही. तसंच आहे दिशाभूल झालेल्या माणसाची अवस्था. आपल्या जीवलग माणसाची एखाद्या वेळेस ताटातूट झाली की जी अवस्था होते तो भ्रमच आहे. एखादा आपला जीवलग मनुष्य आहे, काय झाली म्हणले एकदम अचानक ताटातूट झाली, मग तो बी काय आहे म्हणले इकडे सायरा वैरा नुसतं भटकतोय म्हणले. आमचे माणसं कुठे गेले, आमचे माणसं कुठे गेले. ताटातूट झाली ना, एखाद दिवस लांब कुठं फिरायला जावं आणि ताटातूट व्हावं, किती भटकतय, तो भ्रमच आहे म्हणतात, असं सांगायला तिथं समर्थ. का उन्मद द्रव्य सेविले तेने अनेक भासू लागले नाना वेता का झडपिले भूते तो भ्रम. मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक भास होऊ लागला किंवा अनेक रोगांनी आपल्याला ग्रासले आहे असे वाटणे किंवा भूताने झडपले आहे असं वाटणं, हे पण सर्व भ्रमच आहे. एखाद्या वेळेस नशा केली, आपल्याला एक दृष्टांत होऊन गेला पंचकरणामध्ये त्या ब्राह्मणाचा. त्यानं काय केला होता, भांग पिला होता आणि त्या नशेमध्ये काय करू लागला, बडबडू लागला की मी कोण आहे, शूद्र आहे, मी वैश्य आहे. आपलं ब्राह्मण पण चक्क विसरून गेलता आणि नाही ते आरोप स्वतःवर लावून घेऊ लागला. कशामुळं? भ्रमामुळं. कैफ चढला होता ना, अविद्येचा कैफ काय झाला होता, चढला होता. पण जेव्हा तो कैफ उतरल्याच्या नंतर त्याला किती बी म्हणले अरे तू ब्राह्मण कुठे आहेस, ओरडू, आता इतक्या वेळेस तर तू म्हणू लागलास मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, आता कस काय? ते म्हणजे नाही मी म्हणतच नव्हतो, नाही मी म्हणतच नव्हतो, मी पहिल्यापासून म्हणत होतो मी ब्राह्मणच आहे म्हणते. मी केव्हा म्हणलं? अरे तू म्हणत होतास, नाही मी ब्राह्मण आहे म्हणते. मग ते राजी होते का? होत नाही. तसं जसं जोपर्यंत आपल्याला हा भ्रम आहे ना, तोपर्यंत आपण देहाला बी सोडत नाहीत, तोपर्यंत आपण इंद्रियाला बी सोडत नाहीत, तोपर्यंत आपण नावाला, रूपाला, रंगाला सोडणार नाहीत. ऐका नाही बर, त्याच्याही पुढं गणगोताला, ऐका नाही त्याच्याही पुढं घरदार माडी कशाला सोडत नाही. कशामुळं? भ्रमामुळं. हा भ्रम आहे बरं का, तर वाटायलाय का? नाही वाटत. हे वाटणं बी मावळा लागतंय. हे जोपर्यंत वाटणं मावळत नाही तोपर्यंत भ्रम बी निवृत्त होत नाही. परमार्थ न हे लेकुराच्या गोष्टी सोपं आहे काही.
म्हणून महाराज म्हणतात, मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक वास होऊ लागतात किंवा अनेक रोगाने आपल्याला ग्रासले आहे असे वाटणे किंवा भूताने झळपले आहे असे वाटणे, हे सर्व भ्रमच आहे. दशावतारी वाटती नारी, काते मांडली बाजीगरी, उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम. दशावतारी नाटकातील स्त्रिया खरेच स्त्री आहेत असं वाटणे. एखादे नाटक असते, पहिले नाही का स्त्रियाच भेटत नव्हत्या नाटक करायला, ते पुरुषच स्त्रियांचे वेश घालायचे आणि ते स्त्री म्हणून काय करायचे, नाटक करायचे. पण ते हुबेहूब स्त्रिया दिसायच्या, पण स्त्रिया होत्या का त्या, नाही ते पुरुष होते. म्हणजे भ्रमानं स्त्रिया वाटत होत्या. दशावतारी नाटकातील स्त्रिया खरे स्त्रिया आहेत असं वाटणे, हे काय आहे, भ्रम आहे. किंवा इंद्रजाल अथवा जादूचे खेळ खरे वाटणे. पहिले जादूगर लय यायचे, काही करू दाखवायचे, असं वाटायचे ते खरंच आहे, पण ते काय आहे, इंद्रजाल आहे, जादूगार आहेत ते. पण ते भ्रमानं आपल्याला खरं वाटते. तसंच आहे म्हणले, मनात कारण नसता संशय उत्पन्न होणे हा भ्रमच आहे. मनात काहीच नाहीये, कारण नसताना काय होते, संशय उत्पन्न होते. हा काय आहे, भ्रम. म्हणून इंद्रियाचा राजा मन, आणि तो मन जर भ्रमिष्ट झालं की झालं, सगळंच त्याच्या पाठीमागे पळतंय. एक मन जर म्हणले भ्रमातून बाजूला निघाले की झालं म्हणले तुझ्या जीवनाचं सार्थक. ठेविला ठाव तो विसरला, का मार्गी जाता मार्ग चुकला. पट्टनामध्ये भांबावला, या नाव भ्रम. येथे वस्तू ठेवली की जागा विसरणे, किंवा वाटेने जात असता रस्ता चुकणे, किंवा शहरात गेल्यावर गोंधळून जाणे, हेही भ्रमच आहे. हे काय आहे, भ्रमानच होतंय. रेल्वे स्टेशन मधून उतरल्या सुधरतच नाही, कुठं इकडं जायचं का इकडं जायचं. कशामुळं, भ्रमानं. एखाद्या रस्ता चुकला, कशामुळं, भ्रमानं. जी वस्तू ठेवली ती जागा विसरली की तो बी भ्रमच आहे. असे भ्रमाचे विविध उदाहरण समर्थ आपल्याला देऊन भ्रमाचे स्वरूप सांगायले बरं का. वस्तू आपणासी असता, गेली मनोनी होय दुचिता. आपले आपण विसरता, या नाव भ्रम. आपली वस्तू आपल्या जवळच असता, ती गेली, हरवली असं समजून बेचैन होणे, किंवा आपल्याला स्वतःचाच विसर पडणे, हा भ्रमच आहे. एखादी वस्तू आहे आपल्या जवळ असती, पण असं वाटतं बाई नाहीच काही की, हरपली काही की. कशामुळं, भ्रमामुळं. तसं आपल्याला स्वतःच काय झालंय, विसर पडलाय. आपण आहोत कोण हेच आपल्याला काय नाही, माहिती नाही. कशामुळं, केवळ भ्रमानं. काही पदार्थ विसरून गेले, का जे शिकला ते विसरला. स्वप्न दुःखे घाबिरा झाला, या नाव भ्रम. कुठे गेले असता तेथे एखादी वस्तू विसरून येणे, किंवा पूर्वी शिकवलेल्याचा विसर पडणे, हा भ्रमच आहे. स्वप्नातील दुःखाने जीव घाबरला किंवा घाबरा होणे, सर्व भ्रमच आहे. दुचीने अथवा अपशकून, मिथ्या वार्तने भंगे मन. वचके पदार्थ देखोन, या नाव भ्रम. दुश्चिन्हे, अपशकून, खोटी अफवा यामुळे मन अस्वस्थ होणं, हा भ्रम आहे. एखादा अनोळखी पदार्थ पाहून एकदम डचकणं, हेही भ्रमच आहे. वृक्ष काष्ट देखिले, मनात वाटे भूत आले. काहीच नसता हडबडिले, या नाव भ्रम. एखादे झाड किंवा लाकूड अंधुक प्रकाशामध्ये नीट दिसत नाही, किंवा मनात समजून येते एकदम हडबडून जाणे. आता बघा ना, एखादं झाड आहे, मंद अंधकार असू द्या, स्पष्ट प्रकाश नसू द्या, असं वाटतं बाबा काय की तिथं उभा टाकलेलं काय नाही की. कशामुळं, एखादं भूतच आहे काय की. एकदम काय होते म्हणले, मग भीते, काही कल्पना करून मनामध्ये. काच मनोनी उदकांत पडे, का सभा देखोनी दर्पणी पवाडे. द्वार चुकोन भलती कडे, जाणे हया नावे भ्रम.
काच समजून पाण्यात पडणं, आरशात प्रतिबिंब झालेली सभा खरी वाटणं, एकीकडे दार असतात ते न कळल्याने भलतीकडेच दार आहे असे समजून जाणं, हे सगळं भ्रमाचे लक्षण आहेत. आणि हे तीनही भ्रम कुणाला झाले होते महाभारतामध्ये? दुर्योधनाला. मन सभेत अनुभवण्यास मिळाले होते. जेव्हा सभा भरली तेव्हा दुर्योधन आला होता आणि आल्याच्या नंतर सगळं आरसा समजून ते प्रतिबिंब ती सभा पूर्ण काय वाटायला लागली त्याला खरी. एकीकडे दार असता दुसरीकडेच जाणं. एक असता एक वाटे, एक सांगता एक निवटे, एक दिसता एक उठे या नाव भ्रम. महाराज सांगतात, एक असता दुसरेच काही वाटणं, एक सांगितले असता दुसरेच समजणं, एक दिसत असता भलतेच वाटणं, हा बी भ्रमच आहे. एक असता दुसरेच काही वाटणं, आहे एक अन दिसायला एक. एक सांगितलं असता दुसरंच समजणं, आहे एक सांगितलंय दुसरंच समजायला सांगायला गुरु महाराज, अरे तू ब्रह्म आहेस, तू सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहेस, पण हे समजतंय का? नाही. हिला वाटते नाही मी अमुक अमुकच आहे, परब्रह्म वाटतच नाही. कशामुळं? भ्रमामुळं. आता जे जे देई जेते, ते ते पुढे पाहावी जेते, मेले माणूस भोजना येते या नावे भ्रम. महाराज सांगतात, आता आपण जे जे दान देऊ ते ते आपल्याला पुढे मिळेल असं वाटणं, किंवा मेलेला माणूस भोजनाला येतो असं वाटणं, यालाच भ्रम म्हणतात. ए जन्मीचे पुढिले जन्मी काही एक पावेन मी, प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नावे भ्रम. या जन्मातील काही आपल्याला पुढील जन्मी मिळेल असं वाटणं, मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होणं, हे बी भ्रमच आहे. या जन्मातलं काही आपल्याला पुढच्या जन्मी प्राप्त होईल असं वाटणं, हा बी भ्रमच सांगितलंय. मेले मनुष्य स्वप्न आले, तेने काही मानितले, मही अखंड बैसली या नावे भ्रम. मेलेला माणूस स्वप्नात येऊन त्याने काही मागितलं तर त्याने त्याचेच मनात सारखं स्मरण होणे, हा बी भ्रमच आहे. मेलेला माणूस एखाद्या वेळी दिसते ते काही वेळी मागते, त्याला वाटते नाही हे खरंच आहे काही, पण नाही, अरे ते पण भ्रमच आहे. अवघे मिथ्या म्हणून बोले, सामर्थ्यावर मन चाले, ज्ञाते वैभवे दपटले या नावे भ्रम. ज्ञात्याचा आव आणून अवघे मिथ्या म्हणून म्हणायचे आणि सिद्धीची इच्छा करायची किंवा वैभवावर आसक्त व्हायचे, हे भ्रमच आहे. मी ज्ञानी आहे असा आव आणणं, ज्ञात्याचा आव आणायचा, सगळं मिथ्या आहे म्हणायचं, आणि मनामध्ये वासना सिद्धी रिद्धीची इच्छा करायची, वैभवावर आसक्ती ठेवायची, हा भ्रमच सांगितलंय. कर्मठपणे ज्ञान विटे, का ज्ञातेपण बळे भ्रष्टे, कोणी एक सीमा फिटे या नावे भ्रम. महाराज म्हणतात, कर्मठपणामुळे ज्ञानाचा कंटाळा वाटणे, ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणे, यापैकी कुठलीही मर्यादेबाहेर जाणं, याला भ्रम म्हणतात. मर्यादा ओलांडणं, हा पण काय आहे? भ्रमच.
देह अभिमान, कर्म अभिमान, जाती अभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान या नावे भ्रम. काय म्हणले हे बी भ्रमच. देहाचा अभिमान घेतो तो भ्रमिष्ठ आहे. कर्म करून कर्माचा अभिमान घेतो तो भ्रमिष्ठच आहे. जातीचा अभिमान घेतो तो बी भ्रमिष्ठ. कुळाचा अभिमान घेणारा भ्रमिष्ठ. ज्ञानाचा अभिमान घेणारा सुद्धा भ्रमिष्ठ. आणि मोक्ष अभिमान हे सर्व भ्रमच सांगितलंय. कशाचा अभिमान घेत नाही मनुष्य? सगळ्याच गोष्टीचा अभिमान घ्यायलाय. कैसा न्याय तो न कळे, केला अन्याय तो नाडळे, उगाचा अभिमाने खवळे, या नावे भ्रम. न्याय म्हणजे काय हे न कळणं. आपण एखाद्यावर अन्याय केलाय तो लक्षात न येणं, तो बी भ्रमच. न्याय सांगितला कोणी, एखादा निवाडा करून दिला ते बी कळत नाही, तो बी भ्रमच. उगीच अभिमानाने खवळून उठणं याला बी भ्रमच म्हणायचं. म्हणजे अख्खा भ्रमच आहे जीवनामध्ये. भ्रमाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. मागील काही आठवेना, पुढील विचार सुचेना, अखंड आरूढ अनुमाना, या नावे भ्रम. मागील काही न आठवणं भ्रम आहे म्हणले तुला, म्हणून आठवत नाही. पुढं काय करावं हे कळत नाही भ्रमिष्ठ माणसाला. अखंड कल्पना करीत राहणं, कशामुळं? भ्रमामुळं. नाही ते मनामध्ये विचार करत बसायचं, कल्पना करत बसायचं, ते मन पागल होतंय त्या कल्पनेमध्ये अडकून. प्रचितीविन औषध घेणे, प्रचित नसता पथ्य करणे, प्रचितीविन ज्ञान सांगणे, हा नाव भ्रम. अनुभवाने खात्री पटली नसताना औषध घेणं भ्रमच आहे म्हणले. अनुभव न घेता पथ्य करणं हा बी भ्रमच आहे. अनुभवाशिवाय ज्ञान सांगणं हा बी भ्रमच आहे. अनुभव न घेता पथ्य करणं, अनुभवाशिवाय ज्ञान सांगणं काय सांगितलंय? भ्रम. फलश्रुतीविन प्रयोग, ज्ञानेविन नुसता योग, उगाच शरीर भोगी जे भोग, या नावे भ्रम. ज्याची फलश्रुती माहित नाही असं प्रयोग करणं त्याला भ्रम म्हणायचं. काय फळ प्राप्त होणार आहे याच्यापासून ते माहित नाही, नुसतं त्याच्यामध्ये अडकायले. म्हणून म्हणतात त्याची फलश्रुती माहित नाही असं प्रयोग करणे, ज्ञानाशिवाय नुसताच योग करणे, शरीराने उगीच भोग भोगणे हा भ्रमच आहे. भोग भोगणं सुद्धा. कारण का बरं भ्रम सांगायलेत? ज्ञानाशिवाय नुसता योग करणं हे बी भ्रमच. नुसतं योग करत बसायला लागलाय पण ज्ञानच नाही. योग अभ्यास किती केला तर उपयोग काय? योगी चांगदेव महाराज होते, किती योग केलता, काळावर जय मिळवला होता, पण शेवटी काय झालं म्हणले? काळावर जय मिळवला तरी पण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाच्या समोर त्यांचं ज्ञान टिकलं का? नाही टिकलं. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांना शरण जावं लागलं का? नाही जावं लागलं? जावं लागलं. काळावर जय मिळवणारे 100 वर्ष 400 वर्ष आहे ना, काळावर जय मिळवला होता, पण शेवटी काळाला भीतच होते ना किती बी योग केला तरी. म्हणून ज्ञानाशिवाय नुसता योग करणे भ्रमच. शरीराने उगीच भोग भोगणे हे बी सर्व. एखाद्या माणसाला आता बघा ना, जगतातली रीतच आहे, जास्त भोगी असेल, जास्त भोग ज्याला भोगायला तो चांगला असं समजलं जाते ना जगतात. पण इथं समर्थ म्हणतात ते भ्रमिष्ठ आहे. ज्या उत्कृष्ट भोग भोगायला भेटतात ना ते भ्रमिष्ठ आहे. भ्रम लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी, ऐसा प्रकारीच्या गोष्टी हा भ्रम. आता बघा, ब्रह्म प्रारब्धात जे असेल ते लिहून जातो, सटवाई ते वाचून जाते,
या प्रकारच्या ज्या गोष्टी ते बी भ्रमच. कशाची सटवाई आली आणि कशाचं तुला प्रारब्ध आलं, तू तर ब्रह्म चैतन्यस. ब्रह्माला कुठं प्रारब्ध असते काय? ब्रह्माला कुठं दुःख होत असते काय? ब्रह्म कुठं परिचिन्न असते काय? तू तर ब्रह्म आहेस ना. ब्रह्माला दुःख होत नाही, ब्रह्म कधी जन्माला येत नाही, असं असणार ते ब्रह्म चैतन्य. म्हणून त्या ब्रह्माला पकडा आणि मायेला सोडा. जे जे जग माया मायाचं कार्य आहे त्याला सोडा आणि ब्रह्माला पकडा. उदंड भ्रम विस्तारला, आज्ञा न जनी फैसावला, अल्पसंख्येते बोरिला, कळावया कारणे. याप्रमाणे भ्रमाचा अफाट विस्तार झाला. अज्ञानी लोकात तर तो फारच पसरलेला आहे भ्रम. स्वरूप कळावे म्हणून येथे काही थोड्या गोष्टी उदाहरणासाठी सांगितल्या आहेत. आता बघा, त्या भ्रमाचं स्वरूप कळावं म्हणून अनेक प्रकारचे उदाहरण दिलेत बरं का, की आता कळावंच आपल्याला नेमका भ्रम कशाला म्हणावं. ते उदाहरण लक्षात घेतले की भ्रम आपल्याला कळाला. भ्रमरूप विश्व स्वभावे, तेथे काय म्हणावे सांगावे, निर्गुण ब्रह्म वेगळे अवघे भ्रमरूप. सर्व विश्वच जेथे स्वाभाविकपणे भ्रमरूप आहे, तेथे किती म्हणून वर्णन करायचं आता. सगळे ह्या जगातलं जे जे दिसेल ते खोटं आहे, ते भ्रमिष्ट आहे, ते भ्रम आहे असं समजायचं. निर्गुण ब्रह्माखेरी जे जे काही मनुष्य म्हणून आहे ना जगतामध्ये, सर्व भ्रम. फक्त एक परमात्मा सोडला की बाकी सगळं भ्रमच आहे म्हणले. ज्ञात्यास नाही संसार ऐसे बोलती अपार, गत ज्ञात्याचे चमत्कार या नावे भ्रम. आत्मज्ञानी माणसाला संसारच नाही असं सर्वच म्हणत असतात बर का. काय म्हणत असतात की जे ज्ञात्य माणूस आहे त्याला काय नाही, संसार कुठे आहे त्याला. म्हणून इथे सांगायला लागलेत, आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असं सर्वच म्हणत असतात. आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या चमत्काराचे वर्णन करतात, हा सुद्धा भ्रमच. ज्ञात्यात जे देह ठेवलाय ना, त्या बी देहाचं वर्णन करतात. आणि ते आत्मज्ञानी कुठं का देह ठेवला काही घेणदेण नसते. कशानंही देह गंजला प्रारब्धाच्या अंशानं, रोग झाला काय झालं म्हणले, प्रारब्धात होत ते. ज्ञानी झाला म्हणजे काय रोग होत नसते काय? अरे प्रारब्ध कर्म देहाने माते. उदे ना म्हणले, ते देहाला झालाय. ते ज्ञानी पुरुष आतून अलिप्त असतो, त्याला काही घेणदेण नसतंय. म्हणून इथे सांगतात की आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असं सर्वच म्हणत असतात. आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या चमत्काराचे वर्णन करतच असतात, हा सुद्धा भ्रमच. येथे आशंका उठली, ज्ञात्यासी समाधी पूजिली, तेथे काही प्रचिती आली किंवा नाही, येथे श्रोत्याने शंका उपस्थित केली. आत्मज्ञानी सत्पुरुषाच्या समाधीची पूजा केली, त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते की नाही म्हणून सांगितले. जेथे श्रोत्याने शंका उपस्थित केली, आत्मज्ञानी पुरुषाच्या समाधीची पूजा केली, त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते की नाही असा प्रश्न आहे बरं का. कुणाला? श्रोत्यानं विचारलेला आहे की ज्ञानी पुरुष आहे, आत्मज्ञानी पुरुष आहे, त्यांची जर समाधीची पूजा केली मग तिथं काही प्रचिती येते काही येत नाही. तैसेची अवतारी संपले, त्याचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काय गुंतले वासना धरुणी. त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषांनी देहाचा काय केलाय, त्याग केलाय. मग देह त्याग केल्यावरही त्याच्या सामर्थ्याचे उदंड अनुभव येत असतात. मग काय ते वासनेत गुंतून येते राहिले आहेत असे समजायचं का काय? त्यांचा अनुभव आला म्हणजे काय त्यांची वासना राहिली असं समजायचं का? मग असं इथं विचारायला लागलेत बरं का प्रश्न.
ज्ञानी पुरुष हा जो आहे त्यांचा देह पडल्यावर स्वप्नात आल्याच्या नंतर म्हणजे त्यांची वासना राहिली म्हणून ते स्वप्नात येलेत का असं विचारत आहेत बरं का. ऐशी आशंका उद्भवली समर्थ पाहिजे निरसली इतके हे समाप्त झाली कथा भ्रमाची आता याप्रमाणे शंका निर्माण झाली ती समर्थांनी दूर केली पाहिजे. आता जे माग प्रश्न विचारले त्याप्रमाणे याप्रमाणे येते ही भ्रमाची कथा समाप्त झाली. आतापर्यंत कशाचं निरूपण भ्रमाचं पूर्णतः भ्रम इथं काय केलेला आहे निरूपित केलेला आहे. त्या भ्रमाचे अनेक उदाहरण दिलेले आहेत की नेमका भ्रम कसा आहे आणि ह्या उदाहरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला भ्रम नक्कीच कळाला. एक ब्रह्म वस्तू सोडली तर बाकी सगळा भ्रमच आहे. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे संपत्तीचे वारे साचो कार्य जाईने सगळा भ्रम आहे. हे माईक पदार्थ पूर्ण इटू झेड भ्रमिष्ट भ्रम आहे ती पण हे कळून घेणं खूप महत्वाचं आहे. ज्या दिवशी कळण त्या दिवशी भ्रमाच्या पलीकडे निघाला बाजूला निघाला नाहीतर नाही अडकला त्याच्यातच. म्हणून अनेक भ्रमाचे प्रकार सांगितले. अजून श्रोत्यांनी प्रश्न विचारलेत या पूर्ण ह्याच प्रश्नाचं निरसन आता समोरच्या समासामध्ये करतात समर्थ. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे भ्रम निरूपण नाम समास 6वा समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बाबासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. या निर्वाणी षटक. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाम न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वे पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशा न वा कपाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावा न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञा अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलीक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. मागिर महाराज की जय. बालासाहेब महाराज की जय. ताई की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. जय गुरुदेव.